नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये आजच्या दिवसातील अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी घेऊन आले आहे। मित्रांनो, आजच्या सकाळ वृत्तपत्रामध्ये एक बातमी प्रसिद्ध झालेली आहे आणि या बातमीमध्ये असं दिसत आहे की शिक्षक भरतीसाठी 26 ZP जाहिराती ज्या आहेत पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। 26 ZP पवित्र पोर्टलवर जाहिराती बऱ्यापैकी मित्रांनो पवित्र पोर्टलवर 26 जिल्हा परिषदांच्या जाहिराती आतापर्यंत आलेल्या आहेत। आपल्यापर्यंत काही कमी जिल्हा परिषदांच्या जाहिराती आल्या असल्या तरी देखील एवढी गोष्ट कळत आहे की 26 जिल्हा परिषदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर येऊ शकतात। मित्रांनो, आणखी एक गोष्ट कळत आहे की बघा मित्रांनो, साधारणतः 22 जानेवारीपासून नोंदणीकृत उमेदवारांकडून प्राधान्यक्रम भरून घेतले जाणार आहे आणि त्यानंतर छाननीसाठी 3 आठवड्यांचा अवधी दिला जाणार आहे आणि फेब्रुवारी अखेरीस मेरिट यादी प्रसिद्ध करून शिक्षक भरतीचा शेवट होईल असं इथून दिसत आहे। यावरून असं दिसून येतंय मित्रांनो की आता 15 जानेवारीपर्यंत बघा, आता इथे दिलेलंच आहे फेब्रुवारी अखेर शिक्षक भरतीचे नियोजन। सध्या 23 जिल्हा परिषदांकडून पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीच्या जाहिराती अपलोड केल्या असून सोलापूरसह इतर 2 जिल्हा परिषदांच्या जाहिराती 15 जानेवारीपर्यंत अपलोड होतील। त्यानंतर साधारणतः 22 जानेवारीपासून नोंदणीकृत उमेदवारांकडून प्राधान्यक्रम भरून घेतले जाणार आहेत। त्यानंतर छाननीसाठी 3 आठवड्यांचा अवधी दिला जाणार आहे आणि फेब्रुवारी अखेरीस मेरिट यादी प्रसिद्ध करून शिक्षक भरतीचा शेवट होईल। आता आपल्याला अजून कमी जाहिराती दिसत आहे मित्रांनो, 15 नंतर तुम्हाला म्हणजे 15 पर्यंत म्हणेल मी जवळजवळ सगळ्या जाहिराती दिसतील। आता टोटल आपली अपेक्षा होती की कमीत कमी 30 जिल्हा परिषदांच्या तरी टोटल 34 जिल्हा परिषदा आहेत, त्यापैकी कमीत कमी 30 जिल्हा परिषदा आणि काही नगरपालिका नगरपंचायतीच्या जाहिराती प्रसिद्ध व्हाव्यात अशी आपली अपेक्षा होती। आता आपली अपेक्षा कुठपर्यंत पूर्ण होती तर ते बघणं महत्त्वाचं आहे, कारण की ज्या प्रकारे आपण अपेक्षा केली नव्हती की मराठी इंग्रजी माध्यमाला वेगळ्या जागा देतील, तर काही ठिकाणी वेगळ्या जागा आणि काही ठिकाणी जास्त जागा म्हणजे 50% जास्त जागा दिल्या आहेत, त्या अपेक्षेपेक्षा वेगळं झाले। म्हणजे शिक्षक भरतीमध्ये सगळ्याच गोष्टी अपेक्षेपेक्षा वेगळ्या झाल्या आहेत। पण ठीक आहे, जे उमेदवार भरपूर दिवसांपासून वाट बघत होते की बाबा नियुक्त्या मिळतात की नाही, तर मित्रांनो नियुक्त्या तुम्हाला मिळून जातील। आता आपण ही जे आहे ते सविस्तर बघूया, म्हणजे यातून आपल्या बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील। बघा फ्रेंड्स, बातमीचं जे टायटलच आहे की कन्नडची बिंदू नामावली अपूर्ण आहे। म्हणजे या ठिकाणी बिंदू नामावली अपूर्ण आहे ना मित्रांनो, तर मग ते मराठी माध्यम असो, उर्दू असो, कन्नड असो किंवा इतर कुठलंही माध्यम असो, त्या माध्यमाच्या जागा येणार नाहीयेत सध्या तरी। चला बघूया बातमीमध्ये काय सांगितलं जाते। 7 वर्षानंतर राज्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकांसह खाजगी अनुदानित शाळेमध्ये 32,000 शिक्षकांची भरती होत आहे। आता तुम्हाला माहिती आहे की याची वस्तुस्थिती काय आहे, 12,000 ही जागा येतात की नाही याची खात्री नाही आहे। त्यानंतर आतापर्यंत 26 जिल्हा परिषदांच्या 5 महानगरपालिकांच्या जाहिरात पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यात आलेल्या आहे। मात्र कन्नड माध्यमाची बिंदू नामावली अजूनही अपूर्ण असल्यामुळे कन्नडमधून DED झालेल्या भावी शिक्षकांची चिंता वाढलेली आहे। आता यांना 15 तारखेपर्यंत डेट दिलेली आहे मित्रांनो, कदाचित 15 तारखेपर्यंत काही लोक कंप्लीट करून पवित्र पोर्टलवर अपलोड करतील याची आपण अपेक्षा व्यक्त करूया। आता ज्यांना असं वाटत आहे की आमच्या ठिकाणची जाहिरात आली नाही, तर मी तुम्हाला यातून आवर्जून सांगेल की तुम्ही काय करा, त्या जिल्हा परिषदांना आता पाठपुरावा करा। तुम्हाला आयुक्त कार्यालयात जाण्यापेक्षा तिथं की आता समजा तुम्हाला असं वाटतं की छत्रपती संभाजीनगरची जाहिरात दिसत नाहीये, तर तिथं जाऊन पाठपुरावा करा, कारण तिथलं पत्रक निघालं होतं, तिथली जाहिरात येईल। पण मी उदाहरण देत आहे की एखाद्या ठिकाणची दिसत नाहीये, जसं की आज कमेंट आली त्यावरून सांगते मी की मग तुम्ही तिथे जा, तिथे पाठपुरावा करा, जेणेकरून तुमचे जे काय आहे की अपलोड करणार आहे नाही काही त्रुटी वगैरे काय गोष्टी असतील तर तुमच्या त्या क्लिअर होईल। बघा मित्रांनो, सोलापूर जिल्हा परिषदेने मराठी व उर्दू माध्यमांच्या शाळांमधील पदांची बिंदू नामावली मागासवर्गीय कक्षाकडून अंतिम करून घेतली आहे। आता आंतरजिल्हा बदलीतून येणाऱ्या शिक्षकांची संख्या गृहीत धरून जिल्हा परिषदेकडून 2 दिवसात रिक्त पदांची जाहिरात पवित्र पोर्टलवर अपलोड होणार आहे। आता हे जे सोलापूर जिल्हा परिषद होतं मित्रांनो, तुम्हाला माहिती की इथे बिंदू नामावलीमध्ये सगळ्यात जास्त गोंधळ होता असं सांगितलं जात होतं आणि पहिल्या टप्प्यामध्ये सोलापूरची जाहिरात येते की नाही प्रत्येकाला प्रश्न होता, परंतु मित्रांनो त्यांनी त्यांचं काम पूर्ण केलेलं आहे। जर सोलापूर सारख्या जिल्हा परिषदेमध्ये एवढा गोंधळ असताना त्यांनी जर त्यांचं पूर्ण 10 बिंदू नामावली जर पूर्ण केली आणि अंतिम करून घेतले असेल, तर बाकीच्या ठिकाणच्या बिंदू नामावली अंतिम होण्यासाठी काहीच हरकत नाहीये। पण कन्नड माध्यमाच्या शाळांमधील रिक्त शिक्षकांची बिंदू नामावली आजपर्यंत अजूनही अंतिम झालेली नाही, त्यामुळे आमच्या माध्यमाची शिक्षक भरती कधी होणार असा प्रश्न उपस्थित करत आहे। काही भावी शिक्षकांनी शिक्षणाधिकारी कार्यालयात धाव घेतली,
कन्नडची बिंदू नामावली पुण्याच्या मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घेतली जात आहे. ती अंतिम झाल्यास त्या माध्यमांची शिक्षक भरती होईल असे आयुक्त कार्यालयाकडून सांगितले आहे. आता हे सेम गोष्ट मित्रांनो कन्नडची बातमी असली तरी आपल्यासाठी तेवढीच महत्त्वाची आहे, कारण की आपल्या मराठी माध्यमाच्या 9 ते 12च्या भरपूर ठिकाणची जाहिराती आलेल्या नाही आहेत आणि त्या जाहिराती नंतर येणार असं सांगितलेलं आहे. काही ठिकाणची बिंदू नामावली पूर्ण झालेली आहे आणि काही ठिकाणची बिंदू नामावली पूर्ण झालेली नाही आहे. तर याच गोष्टी तिथे कारणीभूत आहे. म्हणजे हे सगळं मेन तर हे बॉस बसलेले आहेत आयुक्त, त्यांच्या इशाऱ्यावर या गोष्टी चालतात. त्यानंतर या शाळांवर इंग्रजी शिक्षक. बघा आता इंग्रजी शिक्षकांचा मुद्दा आला. पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये 20% इंग्रजी माध्यमाचे शिक्षक घेण्याचा शासन निर्णय होता. तो रद्द झाला. तो रद्द यासाठी झाला की 1 ते 5 साठी इंग्रजी म्हणजे माध्यमाची गरज नसते, जे काही मातृभाषेतून त्यांना शिक्षण दिलं जातं आणि मराठी माध्यमाच्या शाळांवर इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांची खरंच काही गरज नव्हती, म्हणून शासन निर्णय रद्द झाला आहे. त्यानंतर बघा 13 ऑक्टोबरच्या शासन निर्णयानुसार आता ज्या मराठी शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग आहे अशा ठिकाणी 6वी ते 8वी साठी 4 पैकी 1 शिक्षक असावा आणि केंद्र शाळांवर जेवढ्या शाळा आहेत त्या ठिकाणी 1 शिक्षक इंग्रजीचा साधन व्यक्ती म्हणून शिक्षक नियुक्त केला जाणार आहे. आता हे जे आहे मित्रांनो 6 ते 8 साठी समजा सेमी इंग्रजीचे वर्ग, 1 ते 5 साठी नाही आहे तरी पण 1 ते 5 साठी इंग्रजीच्या वेगळ्या जागा दिल्या, 6 ते 8 साठी द्यायला हरकत नव्हती. आणि 6 ते 8 साठी सुद्धा जे BSc झालेले उमेदवार आहे किंवा BA इंग्लिश झालेले उमेदवार आहे तर ते ऑलरेडी इंग्रजी माध्यमाचे आहेत, तर त्याच्यात पुन्हा माध्यमाची गरज नव्हती, परंतु अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने ही शिक्षक भरती होत आहे. त्यानंतर बघा हा साधन व्यक्तीचा मुद्दा जरी ठीक असला तरी देखील नवीन आलेला जो न्यू शिक्षक आहे तो 12 वर्षांपासून 10 वर्षांपासून 20 वर्षांपासून असलेल्या शिक्षकांना साधन व्यक्ती म्हणून शिकवण्यासाठी खरोखरच तेवढा पात्र आहे का हे पण बघण्याची गोष्ट आहे. जे ऑलरेडी सेवेमध्ये शिक्षक आहेत त्यांनाच इंग्रजीचं व्यवस्थित ट्रेनिंग देऊन, ज्यांचं समजा BSc झालेलं आहे, ज्याचं BA MA इंग्लिश आहे, ज्याचं MSc झालेलं आहे, म्हणजे ज्यांचं बॅकग्राऊंड जे आहे इंग्लिश आहे असे जे ऑलरेडी शिक्षक आहेत कार्यरत शिक्षक, त्या शिक्षकांमधून साधन व्यक्तीची नियुक्ती करणं अपेक्षित होतं, जेणेकरून त्यांना जे काही मानधन एक्स्ट्राचं त्यांनाच द्यायला पाहिजे होतं. आणि ही जी भरती होती ती मेरिटनुसार करायला हवी होती. नवीन येणारा जो शिक्षक आहे त्याला प्रशासनामध्ये त्याने कधी काम केलेलं नसेल, प्रायव्हेट शाळेवर केलंही असेल परंतु सरकारी शाळांमध्ये काम केलेलं नसेल, त्यामुळे तोच नवीन असणार, तो जुन्या 20-20 वर्षांपूर्वीच्या शिक्षकांना काय शिकवणार, हा महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. कारण ही गोष्ट मी तुम्हाला यासाठी सांगत आहे मित्रांनो, केंद्रप्रमुख भरतीमध्ये आता 50 वर्षांच्या पुढच्या उमेदवारांना अगोदर दिलेलं नव्हतं की बाबा केंद्रप्रमुख, म्हणजे त्यांना नव्हतं की त्यांनी फॉर्म भरण्यासाठी त्यांना नव्हते की 45च्या वर की 50च्या वर त्यांना अवेलेबल नव्हतं, तर त्यांनी कोर्टामध्ये गेले की केंद्रप्रमुख ही भरती जी आहे ती प्रत्येक वेळी सिनियरिटीनुसार होती, तर ज्युनियर लोकांना घेऊ नका. मग जर त्या ठिकाणी प्रशासनामध्ये जेव्हा केंद्रप्रमुख सारखी भरती जे पद आहे ते सिनियरमधून भरा यासाठी लोक कोर्टात गेले होते, तर मग साधन व्यक्ती जी आहे ती नवख्यामधून जर तुम्ही साधन व्यक्ती म्हणून एखादी व्यक्ती दिली तर त्या व्यक्तीकडून जे 20-20 वर्षांपासून कार्यरत शिक्षक आहे 10-20 वर्षांपासून ते शिकतील का, हा मोठा प्रश्न आहे. पण ठीक आहे, आयुक्तांचं डोकं अशाच प्रकारे चालतं. तर बघा मित्रांनो, इंग्रजी माध्यमांकडे इंग्रजी माध्यमांकडे पालकांचा म्हणजे कल आहे, तुम्हाला माहिती आहे, वेगळं काही सांगायची गरज नाही. तर 25% इंग्रजीचे शिक्षक भरती केले जाणार आहे असं त्यांनी सांगितलं. चला ठीक आहे, हे अशा प्रकारे आहे. पालकांचा कल आहे, मान्य आहे, सध्याची गरज आहे हेही मान्य आहे, परंतु गुणवत्ताधारक जर शिक्षक तुम्ही घेतले ना मित्रांनो तर ते देखील सगळ्या शाळेची रूपरेषा बदलू शकतात. जसं की KVSमध्ये गुणवत्ता पाहिली जाते. पूर्णतः इंग्रजी माध्यमाची KVS NVS शाळा आहे. फक्त KVS NVS नाही मित्रांनो, दिल्ली पब्लिक स्कूल वगैरे अशा बऱ्याचशा शाळा, इस्रोमध्ये देखील पुन्हा त्या शाळा तुम्ही बघितल्या असतील, ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये पण शाळा आहेत. तर तिथे पण मित्रांनो मुंबईला खूप सुंदर शाळा आहेत, मी स्वतः जवळून बघितलेल्या आहेत. तिथं देखील परीक्षा होते आणि ते माध्यम बघत नाही, मराठी माध्यमाचा असला तरी चालतो, बट त्याचं इंग्लिश वगैरे व्यवस्थित असायला पाहिजे आणि त्याचबरोबर त्याचा गुणवत्तेनुसार तिथं भरती केली जाते, इंटरव्ह्यूज वगैरे होतात. तर अशा प्रकारे आहे. ठीक आहे, हा माध्यमांचा मुद्दा आता किती घेतला तरी आयुक्त ऐकणार नाही आहेत. तर अशा प्रकारे मला तुम्हाला यातून हे सांगायचं आहे की जवळजवळ 26 जिल्हा परिषदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर आलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही म्हणजे की 15 तारखेपर्यंत पूर्णतः जाहिराती तुम्हाला बघायला मिळतील आणि 22 तारखेपासून प्रेफरन्स द्यायला सुरुवात होतील आणि फेब्रुवारी एंडिंगमध्ये तुमची जे काय आहे ती यादी लागणार आहे. तर ही गुड न्यूज आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत चॅनलसोबत राहा. धन्यवाद.